नमस्कार मंडळी. मी सतीश गोपाळ कुलकर्णी. आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत. बऱ्याचशा कालखंडानंतर आपल्याशी पुन्हा संवाद साधण्याचा योग येतो आहे. त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत. आजचा विषय आहे शिक्षण व तज्ज्ञ. शिक्षणाविषयी नंतर बोलतो. यापूर्वीच्याही अनेक भागांमध्ये मी शिक्षणाविषयी बोललो आहे, पण नुकतेच काही असे प्रसंग आले की त्यामुळे पुन्हा त्याच्यावर भाष्य करणं हे गरजेचं आहे असं मला वाटलं. त्याचबरोबर तज्ज्ञ ह्या विषयावरसुद्धा मी आपल्याशी यापूर्वी संवाद साधलेला आहे, पण आणखीन पुन्हा काही गोष्टींना नव्यानं उजाळा देण्याची गरज आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. तर तज्ज्ञ हे अर्थात वेगवेगळ्या क्षेत्रामधले तज्ज्ञ. शिक्षणविषयीचे तज्ज्ञ तो भाग अलहिद आहे. तो नंतर कदाचित ह्याच भागामध्ये काही कालांतरानं बोलेन मी. पण नुकतंच एका महान संशोधकांचं निधन झालं. मलाही आपल्यासारखाच त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता. आदर आहे देखील, आज देखील आदर आहे. पण खगोलशास्त्राविषयी ते संशोधन करत होते. तर त्यांचा एक रामायण वगैरे या विषयावरची मी मुलाखत बघितली आणि त्यानंतर माझा भ्रमनिरास झाला. कारण मॅकॉलेच्या यंत्रणेमध्ये ब्रिटिशकालीन जो व्यक्ती ज्यानं विडा उचलला होता इंग्लंडच्या दरबारामध्ये की इथली शिक्षण व्यवस्था तोडली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला इथं राज्य करता येणार नाही, हुकूम गाजवता येणार नाही, त्या मॅकॉलेजच्या ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे तयार झालेले आहेत त्या तज्ज्ञांमध्येच ह्यांचा दुर्दैवानं मला समावेश करावा लागला. कारण खरा तज्ज्ञ तो जो ज्याला काही ज्या विषयामधली माहिती नाही आहे, ज्या विषयाविषयी त्यानं कधी अभ्यास केला नाही, संशोधन केलं नाही आहे, त्या विषयावर बोलणं टाळलं पाहिजे. हा खरा तज्ज्ञ. तर हे दुर्दैवानं हे त्या श्रेणीमधले नव्हते असं नंतर माझ्या आढळात आलं त्यांची एक मुलाखत रामायणावरची बघितल्यानंतर. बहुतांशी तज्ज्ञ आपण जाणतोच, बहुतांशी आपण सगळेजणच जाणतो की तज्ज्ञ म्हणून ज्यांचा उदो होतो, सत्कार समारंभ वगैरे होतात किंवा शासन दरबारी ज्यांचे वर्णी लागते, हे बहुतांशी सगळे तज्ज्ञ हे लांगुल लांछन करणारे असतात किंवा आपल्या व्यवस्थेला नावं ठेवणे. अगदी आपले एक भूतपूर्व प्रधानमंत्रीसुद्धा ज्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली, दुर्दैवानं आपल्यात ते नाही आहेत, इंग्लंडमध्ये त्यांचा मोठा सत्कार होऊन त्यांना ती पदवी दिली गेली होती. त्यावेळी भारताविषयीच त्यांनी अतिशय नको असे अनुद्गार काढले होते आणि जगभर त्यांच्या त्या पदवी मिळण्याविषयी चर्चा होण्यापेक्षा आपल्या देशाविषयीच ही व्यक्ती कशी नालस्ती करते आहे ह्याचीच चर्चा जास्त झाली होती. हे त्या श्रेणीमधलेच होते. आपल्या इथं असेही चांगले तज्ज्ञ आहेत ज्यांचं फारसं नाव घेतलं जात नाही, ज्यांना टी व्हीच्या मुलाखतीमध्ये तज्ज्ञ म्हणून बोलवलं जात नाही, पॉडकास्टमध्ये वगैरे. असेही तज्ज्ञ आहेत. उदाहरणार्थ रघुनाथ माशेलकर साहेब, डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेब, ज्यांना आपल्या संस्कृतीचाही अभ्यास आहे आणि आजच्या काळामध्ये ह्या आपल्या संस्कृतीच्या बेसिसवर, त्या पायाभूत गोष्टींवर आजच्या गोष्टी आपण पुढं कशा नेल्या पाहिजेत, ज्यांनी कृषी तंत्रज्ञान विकसित केलं, कृषी क्रांती केली, असे ज्यांचे मोठे नाव आहे ते सुद्धा ज्या पहिल्या श्रेणीमध्येच होते. त्यांना फारसे आपल्या आस्था वगैरे नव्हती. ज्यावेळी फीडिंगला कमी पडलं त्यावेळेला काहीतरी करून हायब्रिडायझेशन करून त्यांनी हे संशोधन करून हे वाढवलं आणि आता ते विष आता किती फोपावलं आहे बघा. आपल्याला ते थोपवेपर्यंत, पर्यावरणपूरक शेती करेपर्यंत आपल्याला आता पुरेवाट होत चालली आहे. आपल्या नद्या, आपले नाले किंवा आपले जे जमीन ज्याचा कस होता, जी आपली मूलभूत पिकं
ही टिकवेपर्यंत, ती संस्कृती टिकवेपर्यंत, ती संस्कृती टिकवणं गरजेचं काय आहे? मूलभूत संस्कृतीवर आधारित संशोधन करून त्याचा अभ्यास करून तज्ज्ञ होणं हे कठीण गोष्ट आहे तशी. त्याला उदो कुणाची त्याला दुजोरा लागत नाही. शांतपणानं आज देखील आपल्या समाजामध्ये अशी कार्य करणारी मंडळी आहेत जे आपले मूळ वृक्ष आहेत त्यांचं संवर्धन करणे. आता नुकते दुसरे त्यातले महर्षी, त्यांचंही निधन झालं, अरण्य महर्षी ज्यांना म्हणायचे, त्यांनी खरोखर आपल्या वृक्षांविषयी वगैरे आस्था ठेवली ती. जे तुकाराम महाराजांनी आपल्याला वृक्षवल्ली सांगितलं त्याची नेमकी महती काय, आपल्या पाण्याविषयी जी माहिती, जो गोडवा गायला गेला आहे, बहुतांशी ह्या आजकालचे सो कॉल्ड तज्ज्ञ जे आहेत ते ह्या गोष्टी कशा खोट्या आहेत, अंधश्रद्धा आहेत, ह्याचा एक प्रकारे प्रचार करतात आणि आपली स्वतःची वाहवा करून घेतात. इतर देशांना ही अशी मंडळी हवी आहेत, नालस्ती करणारी मंडळी हवी आहेत. कारण त्यांना आपल्याला, ब्रिटिशांना आज देखील, अमेरिकेला देखील आज आपण ग्रो झालेले, मोठे झालेले, आपल्या पायावर उभे राहिलेले त्यांनाही बघणं होत नाही आहे. अनेक असे शत्रू लोक आहेत आपले, ज्यांना आपली खरीखुरी डेव्हलपमेंट, खराखुरा विकास ज्यांना नको आहे. अथक प्रयत्न एका बाजूनं निश्चित आहेत, पण हे अशी तज्ज्ञ मंडळी मध्ये येऊन असा जो काही विचका करतात ह्या गोष्टींचा, की संभ्रम निर्माण होतो, सामान्य माणसामध्ये संभ्रम निर्माण होतो. सामान्य माणसापर्यंत पोचण्याचं साधन म्हणजे आता आज जरा थोडं समाज माध्यमांमुळं ही गोष्ट शक्य झाली आहे. योग्य गोष्टी ह्या पोचू लागलेल्या आहेत. त्यामुळं अशा प्रकारचेही तज्ज्ञ आज आहेत आणि ते साकल्याने ह्या गोष्टी सांगत आहेत की मूळ संस्कृतीला धरून आपण विकास करू शकतो. हे सुदैवानं त्यांच्याकडून आपल्याला कळतं आणि त्यामुळं हा विश्वास एका बाजूनं आपल्या लोकांचा दृढ होण्यास मदत होते. आपले मूळ जे पायाभूत गोष्टी आहेत आजच्या ह्या आजच्या सिच्युएशनमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये, स्थल काल ह्या परिस्थितीमध्ये आपल्या इथं कमीत कमी नैसर्गिक आपत्ती कशा येतील, नैसर्गिक धनसंपत्तीचं आपण पोषण कसे करू शकू, त्याच्यात वृद्धी कशी करू शकू, कोणते वृक्ष लावल्यावर हे पर्यावरण चांगलं होईल, शेतीमध्ये काय वापरल्यानंतर आपल्याला पर्यावरणपूरक ही शेती होईल किंवा आपल्या जनसामान्यांना एक चांगल्या प्रकारचं अन्न, धान्य, भाजीपाला वगैरे खायला मिळेल, ह्या गोष्टीविषयी देखील अनेक कार्य करणारी मंडळी आहेत. पण त्यांचा उदो होत नाही, ते तज्ज्ञ म्हणून गणले जात नाही आहेत. ती ज्यावेळी तज्ज्ञ म्हणून गणले जातील त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण विश्वगुरू पदाकडे ह्या वाटचाल निश्चितपणानं करतोय असा त्यामधून अर्थ निघेल. तर हे साधारण ह्या आजचे तज्ज्ञ, सो कॉल्ड तज्ज्ञ जे आहेत, मी याच्या पूर्वीच्या भागांमध्ये सुद्धा याविषयी बोललो आहे, तर त्याविषयी हे आजची भूमिका ही आपल्यासमोर मांडली मी. ह्या आजच्या भागात, ह्या प्रहसनाचा दुसरा विषय आहे शिक्षण. नुकतंच एका इचलकरंजीमधल्या एका खाजगी वर्गांमधल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली किंवा काहीतरी त्याच्याबाबत अनुचित प्रकार घडला. त्या दुर्दैवानं त्या विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले. लोक, पालक मुख्यत्वे ह्या गोष्टींकडं का वळत आहेत, ह्या अशा रेडीमेड सोल्युशन देणाऱ्या वर्गांकडं का वळत आहेत, ही खरोखर पाहण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही पूर्वी ज्यावेळी ॲडमिशन काउन्सिलिंगला ज्यावेळी जात होतो, मी पूर्वीच्या भागांमध्ये सांगितलेलं आहे, विशेषतः इंजिनिअरिंग ॲडमिशनविषयी जात होतो, त्यावेळी आम्ही सांगत होतो की आपण जे कॉलेज MBA ज्याचं झालेलं आहे, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन ज्याच्याकडून केलं गेलेलं आहे, ज्या प्रोग्रॅमचं, किंवा जे कॉलेज AICTE ॲप्रूव्ड आहे, UGC ॲप्रूव्ड आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं ॲप्रुव्हल दिलेलं आहे, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशननं ज्याला मान्यता दिली आहे, अशा कॉलेजमध्ये आपण आपल्या पाल्याला घाला, असा आमचा सांगण्याकडं कल असत होता. पण आता काही वर्षांपासून गेल्या असं आढळत येतं आहे, अनेक कॉलेजेस मी आपल्याला सांगतो, आणि याविषयीच मुख्यमंत्र्यांनी नुकती आता
एक घोषणा केली मी सोशल मीडियावर ते पाहिला व्हिडिओ की बाहेरची 12 कॉलेजेस काहीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार. आपल्याला खरोखर काय ह्या कॉलेजची गरज आहे का? एकतर त्या परदेशामधून जिथून ह्या युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजेस येत आहेत तिथं अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मुलं फक्त उच्च शिक्षणाकरता जात आहेत आणि त्यांना आता त्यांचे एक्सपेन्सेस बेअर करणं, ती कॉलेजेस चालवणं आता त्यांच्या दृष्टीनं दिवसेदिवस हे अतिशय कठीण होत चाललेलं आहे. अनेक देशांमध्ये तिथं उच्च शिक्षणाकडं मुलं वळत नाही आहेत कारण बहुतांशी ठिकाणी मुलं ही विद्यार्थी हे लहान अगदी बाल्यावस्थेपासून ड्रगच्या मागं लागलेले आहेत. ही अंमली पदार्थांच्या मागं त्यांचा दुर्दैवानं आपल्या इथेही काही ठिकाणी ह्या अंमली पदार्थांचा अंमल वाढत चाललेला आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळं 5 दिवस कमवा आणि 2 दिवस मजा करा, मिळवलेल्या पैशातून मजा करा, इतकं मर्यादित आणि त्यामधून मग त्यांच्या संस्कृतीचं अगदी विकृतीकरण झालेलं आहे. संस्कृतीसुद्धा म्हणू शकत नाही आपण, कारण त्यामधून लिव्हिंग रिलेशन्स अमुक तमुक ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या कदापि आपल्या संस्कृतीमध्ये नव्हत्या किंवा मान्य नाहीत, आज देखील आजच्या काळामध्ये देखील अशा गोष्टींचा प्रादुर्भाव इथंही वाढत चालला आहे. आणि विशेषतः इथं दूरसंचार वगैरे ह्या नेटच्या सुविधा वाढल्यानंतर हे प्रकार वाढत आहेत. कॉलेजमध्ये मी त्या मुख्यमंत्र्यांच्या त्या घोषणेला मी का इथं उल्लेख केला मुद्दा म्हणून, कारण आज कॉलेजमध्ये पहा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतनं इथं गेल्या अनेक वर्षामध्ये अगदी जवळजवळ मला वाटते 10 वर्षाचा कालावधी उलटला असेल. कमी जास्त प्रमाणामध्ये हे प्रमाण बदलू शकतं, पण इथं शिक्षक प्राध्यापक भरती झालेली नाही आहे. दुसरी गोष्ट, त्यांना वेतन दिलं जात नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर माणसं नेमणे, टीचिंग असोत किंवा नॉन टीचिंग असोत, आणि ही सर्रास ह्या गोष्टी खाजगी महाविद्यालयांमध्ये सुद्धा येऊन ठेपलेल्या आहेत, आलेल्या आहेत, ऑलरेडी आलेल्या आहेत. त्या सगळ्या ठिकाणी जे साफसफाईला पूर्वी शिपाई वगैरे नेमले जायचे, जो नॉन टीचिंग स्टाफ असत होता, तो नॉन टीचिंग स्टाफ नेमणं आता जवळजवळ बंद होत चाललेला आहे. ही प्रथा तिथून घेतली गेलेली आहे. पगार नसल्यावर आपण थोडा विचार याच्यावर केला पाहिजे की पगार नसल्यानंतर एखादा नॉन टीचिंग माणूस आज जर 10-12 हजार रुपयावर जर तो काम करत असेल आणि एखादा प्राध्यापक जर 30-40 हजार रुपयाच्या मानधनावर जर काम करत असेल आणि भविष्यातली कुठलीही सिक्युरिटी नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, ग्रॅज्युटी नाही, इन्शुरन्स वगैरे ह्या तर गोष्टी नाहीतच नाहीत, म्हणजे सामाजिक सुरक्षितता त्यांना किंवा त्यांच्या भावी होणाऱ्या कुटुंबाला एखाद्या त्या व्यक्तीनं आपलं लग्न करायचं कोणत्या आधारावर, की जर आपल्याला फंडामेंटल मूळ जर सॅलरी, बेसिक सॅलरी आणि वेजेस जर मिळत नसतील तर त्यानं कुटुंबाचा भार घ्यायचा कसा, ह्याच्यातून ही गोष्टी कोलमडत चाललेल्या आहेत. अगदी सविस्तरपणानं मी आज ह्या विषयावर जरा आपल्यासमोर मांडतो आहे. ही गोष्ट खरोखर गंभीर आहे. शिक्षक याच्यात शाळांमध्ये सुद्धा विनाअनुदानित शाळा जिथं आहेत भयान परिस्थिती आहे. पगाराची वानवा, पगार वेळेवर न होणे, वेतन ॲप्रोप्रिएट न मिळणे, अशा अनेक गोष्टी आहेत आणि ह्यामधूनच ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक वाढत चाललेला आहे. एखादा व्यक्ती ज्याला आपला पगारच वेळेवर मिळत नाही आहे किंवा तो पुरेसा मिळत नाही आहे, त्यावेळेला तो येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय न्याय देणार तिथं, आणि तो कोणत्या बेसिसवर आपलं कुटुंबसुद्धा लग्न करून पुढं कुटुंब वाढवणार किंवा आपल्या आईवडिलांना किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना तो आधार देणार कसा, हा खरोखर मोठा सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न आहे. हा सामाजिक व्यवस्थेचा प्रश्न आहे. ह्याच्यावर आणि बाहेरची कॉलेजेस आणून इथं होणार काय आहे, या कॉलेजेसना तुम्ही अपग्रेड करा ना. त्यांच्यावर येणाऱ्या उदाहरणात दुसरं एक उदाहरण मी सांगतो. ज्या समित्या येतात अगदी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन किंवा NBA, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन, ह्या खरोखर ते मूल्यांकन करतात काय, एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर त्यांचे खरे अहवाल काय असतात, आपण हा विचार केला पाहिजे. इथेही बऱ्याच अंशी, आणि हे सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, केवळ मी बोलतो म्हणून नव्हे
पाकीट संस्कृती काम करते इथं. आलेले अहवाल हे सेट केले जातात आपल्याला हवे तसे, जे नसलेल्या सुविधा या दाखवल्या जातात आणि नसलेल्या सुविधांच्या आधारावर ते रिपोर्ट बनवून पुढं मान्यता दिली जाते. अशा पद्धतीनं जर मूल्यांकन एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचं होणार असेल, एका बाजूनं जे त्यांच्यावर अंकुश ठेवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या अशा पद्धतीनं जर अंकुश ठेवणार असतील आणि दुसऱ्या बाजूनं आतून वेतन किंवा ह्या गोष्टी जर अशा होणार असतील, प्रॉव्हिडंट फंड कापला जात नाही, आपलं वेतन वेळेवर मिळत नाही, अशा जर गोष्टी असतील, ह्या कैचीत सापडलेला एखादा प्राध्यापक, एखादा नॉन टीचिंग स्टाफ, लॅबमध्ये काम करणारा एखादा लॅब असिस्टंट किंवा शिपाई वगैरे हे मंडळी जीव ओतून काम करणार कसं? काही वर्षांपूर्वी ही गोष्ट अशी नव्हती. अगदी आपण एखाद्या खात्रीनं आपल्याला पगार मिळत होते, वेळच्या वेळी पगार मिळत होते आणि पुरेसे ज्या काय जे स्ट्रक्चर ठरवलं जातं, स्ट्रक्चर मान्य असतं मग एखाद्या कमिटीकडून, त्या कमिटीच्या स्ट्रक्चरवर आधारित कमी जास्त प्रमाणामध्ये तितके वेतन हे दिलं जायचं. त्यामुळं काम देखील मन ओतून जीव लावून काम होत होतं आणि संस्थेबद्दल आपला अभिमान असत होता. आता तो अभिमान कसा राहील? कैक वर्षामध्ये अनेक संस्थांमध्ये युनिव्हर्सिटी ॲप्रूव्ड फॅकल्टी ही नाही आहे, शासकीय संस्थांमध्ये सुद्धा नाही आहे. मग तिथं कशा पद्धतीनं काम होणार? आणि दुसऱ्या बाजूला हे अशा खाजगी ह्या वर्ग घेतले जातात, तिथं त्या अशा ह्या संस्था फोपावलेल्या आहेत आणि तिथं शेवटी चालतं काय? पालक तिथं शेवटी घालण्याकडं, पालकांचा कल तिकडं का आहे? कारण आपली जबाबदारी कमी होते, आपल्या जबाबदारीतून आपण मुक्त झालो असं होतं. ह्या खाजगी वर्गांमध्ये फक्त परीक्षेच्या दृष्टीनं पाल्याची तयारी कशी असली पाहिजे, ह्या विषयाव्यतिरिक्त काय होतं हे कृपया मला कोणीतरी सांगावं, छातीठोकपणाने सांगावं. ह्याच्यावर आपण खरोखर मोठं सविस्तर चर्चा करू शकतो या गोष्टीवर. आणि ते होत नसल्यामुळं दडपण मुलांवर येतं, मुलंही दडपणाखाली असतात. काही चुकीच्या गोष्टी जर होत असतील तर त्याच्यावर भाष्य जर केलं गेलं तर त्यांना लाईफ थ्रेट असतो त्या मुलांना आणि तेच आपल्याला ह्यात दिसून आलं. मग ह्या गोष्टी जर फोपावत असताना आपण बाहेरची कॉलेजेस आणणार, हे तज्ज्ञ येणारे हे असे आपले तज्ज्ञ अहवाल देणार आणि दुसऱ्या बाजूला हे इंडस्ट्रीला कन्सल्टिंग करणारे तज्ज्ञ काय असतात? बहुतांश वेळेला हा सगळा खोटा कारभार चालतो. फेक रिपोर्ट्स बनवणं, फेक गोष्टी सांगणं आणि त्यामध्ये कुठलेही तथ्यांश नसलेला, कुणीही त्या गोष्टीचा फंडामेंटल रिसर्च केलेला नसतो. त्यामधून निष्पत्ती काय होईल, कोणती टेक्नॉलॉजी आणावी, कोणती टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली पाहिजे एखाद्या बिझनेस हाऊसमध्ये, ह्याच्यावर देखील पुरेसं हे होत नाही. कामगारांचं त्यामध्ये नियोजन कसं असलं पाहिजे, किती कामगार नेमले गेले पाहिजेत, त्यांना ड्युटी आवर्स किती असले पाहिजेत. थिअरॉटिकली ह्या सगळ्या गोष्टी आहेत. टाईम स्टडी, मोशन स्टडी, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आहे, पण प्रत्यक्षात वर्कलोड दिलं जाताना हे त्या पद्धतीनं दिलं जातं का? ह्यामधून अनरेस्ट, असंतोष हा निर्माण होणारच आहे. त्यामुळं शिक्षण, त्याच्याशी निगडीत असलेले जो विद्यार्थी, पाल्य, त्याचे पालक आणि पुढं होणारा कामगार वर्ग आणि इंडस्ट्री सेटअप करणारे लोक, ह्यामधल्या ह्या गोष्टींचा पूर्णपणानं असंतुलन आहे. यामध्ये कुठेही एखादी इंडस्ट्री, ज्यावेळी मी जसं वाहनांच्या बाबतीत पूर्वी म्हटलं होतं की एखाद्या जिल्ह्यामध्ये वाहनांची संख्या त्या वर्षाला किंवा 6 महिना किती वाहनं स्क्रॅप झाली आणि किती वाहनं विकायला परवानगी दिली पाहिजे, असं जर स्ट्रिक्ट अवलंब झाला, असं कडकपणानं हे धोरण जर अवलंबलं गेलं तर आज आपल्याला अमर्यादित जी वाहनांची संख्या दिसते आहे रस्त्यांवर, ती खचितच कित्येक अंशी त्याच्यावर अंकुश बसेल. तसंच ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा एखादी इंडस्ट्री, एखाद्या पद्धतीचा कोर्स, एखाद्या पद्धतीचा प्रोग्रॅम, एखादा इंजिनिअरिंगचा प्रोग्रॅम, उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, किती ठिकाणी असावं एखाद्या जिल्ह्यामध्ये, तिथून किती विद्यार्थी बाहेर पडतील आणि त्यांना ॲब्सॉर्ब केल्या जाणाऱ्या इंडस्ट्रीज किती आहेत. आपण 100% प्लेसमेंट वगैरे हे ऐकतो. ट्रेनिंगला बऱ्याच ठिकाणी जे इंटर्नशिप असते त्यांनासुद्धा स्कोप मिळत नाही विद्यार्थ्यांना जायला, इंडस्ट्री हँड्स ऑन एक्सपिरियन्स त्यांना मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा असंतुलन झालेलं आहे आणि हे
आपण ठोसपणानं जे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग जो आहे, मुख्यमंत्री जे आहेत किंवा राष्ट्रीय स्तरावर ज्या ह्या संस्था आहेत, ह्यांच्यामध्ये मालिन्य झटकून ह्यामध्ये आलेला ह्या सगळ्या यंत्रणांमध्ये आलेला जो एक प्रकारचा एक मेकॅनिकल ॲप्रोच आहे, की अमुक अमुक ठोकताळ्यांवर हे सगळं काम चालतं. मी जसं अंतर्गत यंत्रणांबद्दल जसं मी बोललो होतो, की तिथं जसे ठोकताळ्यावर ही कामं चालतात, अमुक अमुक हे एवढ्या ह्या गोष्टी नोंद झाल्या, अमुक अमुक त्यामधले रेक्टिफाय झाले, सोल्युशन्स दिली गेली, म्हणजे काम झालं. ह्या ठोकताळ्यांवर हे होणार नाही आहे. आणि ह्याला जर खरोखर आवर घालायचा असेल तर आपण सगळे जे खरोखर जागरूक लोक आहेत ह्या बाबतीत, ज्यांच्या संवेदना अजूनही बऱ्याच अंशी टिकून आहेत, आपल्या इथं चांगलं घडावं असं वाटतं, चांगलं घडण्यासारखी अजूनही स्कोप भरपूर आहे. आज येता जाता आपल्या रस्त्यावर इकडं तिकडं वावरत असताना काही चुटपुट प्रसंग इकडे तिकडं होतात, ज्यामधून एकमेकामध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवतात. वाहनांच्या संख्येबद्दल मी हे बोललो होतो ही गोष्ट. पण अशा गोष्टींना हायलाईट करण्यापेक्षा आज देखील आपल्या समाजामध्ये वावरत असताना आपल्याला एक सुरक्षिततेची भावना निश्चित मनात आहे. येता जाता कोणी कुणाचे गळे कापत नाही किंवा एकमेकावर अगदी हल्ले करत नाही आहे. अजूनही ती परिस्थिती सुदैवानं आलेली नाही आहे. कारण ही भारतभूमी ही वेगळी भूमी आहे, आध्यात्मिक भूमी आहे. शेवटी मी ह्या कन्क्लुजनवर येतो, कारण मी तज्ज्ञांच्या बाबतीत जी गोष्ट बोललो होतो ती इथेही लागू पडते ॲक्च्युली. काय इथं सामंजस्य टिकून आहे? इतका आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अनरेस्ट दिसत असताना देखील सामंजस्य का टिकून आहे? कारण त्याच्यामागे कुणाची तरी तपश्चर्या आहे, कुणीतरी बॅकस्टेजला याच्यावर काम करतं आहे, म्हणून हे संतुलन टिकून आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण पूर्ण हवाला त्यांच्यावर टाकून आपण स्वस्थ राहायचं. आपण सगळ्यांनी मिळून खरोखर जागरूकपणानं, विशेषतः शिक्षण, पाल्य जो विद्यार्थी, पालक आणि ह्या संस्था, शैक्षणिक संस्था ह्यांचा कुठंतरी एक समन्वय साधून यामधून आपण एक सुसंवाद निर्माण करायला हवा, जेणेकरून जो दुर्दैवी जीव, ज्याची आत्महत्या झाली का हत्या झाली माहिती नाही, पण जे विद्यार्थ्याला जो आपल्याला प्राण गमवावा लागला, तशी पाळी कोणावर येऊ नये. खरोखर जे सहृदयपणाने विचार करतील, संवेदनशीलपणे विचार करतील, ते खरोखर या गोष्टीशी सहमत होतील असं मला वाटतं. तेव्हा आपण खरोखर, माझी कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना, ज्यांना कुणाला असं वाटतं त्याने आपण सगळेजण एकत्र येऊ आणि ह्या विशेषतः शैक्षणिक व्यवस्था ह्याच्यामध्ये खरोखर आमूलाग्र बदल काहीतरी करायला हवेत. केवळ सिलेबस बदलून हे होणार नाही किंवा शिक्षकांचं ट्रेनिंग देऊन शिक्षकांच्यावर अतिरिक्त भार टाकून ह्या गोष्टींमध्ये बदल येणार नाहीत. तर सगळ्यांनी आपण ह्याचा भार उचलला पाहिजे थोडा थोडा, तरच हा जगन्नाथाचा रथ हा निश्चितपणानं चांगला मार्गावर येईल आणि एका वेगळ्या गतीनं आपण निश्चित पुढं सरकू. केवळ आपल्याकडं तरुणांची संख्या जगातल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये इथं जास्त आहे, हा केवळ अभिमान बाळगून चालणार नाही. तर ह्याला योग्य दिशेला आपल्याला वळवावं लागेल आणि ह्यासाठी सगळ्यांनीच आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे, अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. ज्यांनी आपल्याला माझ्या या मताशी आपण जे सहमत आहात, जरूर मला याच्याबद्दलचा आपला अभिप्राय जरूर कळवा माझ्या ईमेल ID वर. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपण ह्यातून निश्चित मार्ग काढायचा प्रयत्न करून, स्टील होप्स आर देअर, वी हॅव नॉट लॉस्ट होप्स, सो लेट्स वर्क इन दिस डिरेक्शन. आपल्या सगळ्यांचे आपण ह्या ऐकल्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद. आपण जरूर आपली काळजी घ्या आणि पुन्हा ज्या वेळेला मला अशा पद्धतीचा विषय वाटेल त्यावेळी आपल्यासमोर निश्चित येईन. आत्ता तुर्तास आपली रजा घेतो. आपल्या सर्वांना नमस्कार, धन्यवाद.